राम राम सोयरे हो आता तुम्ही म्हणशाल सोयरा उसामध्ये काय करायलाय? अहो सोयरे उसामध्ये काय करतात? आपलं चक्कर होय, डुकर बघालो. आता ऊस तोडायला आलाय. आता तोडायच्या पुढी पुढी उगं डुकरानं नुकसान केलं तर उगं हेंडगा लागते. बरं हे जाऊ दे, आपलं रोजचंच होय. सोयरे हो आता गावामध्ये मला लोक लई लोणी लावाले. काय विशाल पाटील आम्हाला बोलण्यात आल्या, गोरगरिबांकडे लक्ष देणं आल्या म्हणाले. त्या मायला स्वतः मी गरीब हाव आणि लोक मोठ्या लोक ते आपल्याला गरीब म्हणून घ्याले आणि मला तोटा द्याले, पुड्या द्याले, पानपट्याहून मटेरियल घेऊन खायला द्याले. मला काही मिळत लागणार का म्हणजे म्या परेशान आहे असं का लोक करायला. मग माझ्या लक्षात आलं आता ग्रामपंचायत निवडणूक जवळ येणार आहेत काय म्हणून हे लोक लोणी लावाले. नाही तर येरी गाण म्हणजे आपल्याला कोणी बोलत गेलं नाही. अहो कोणी तोंडानं चांगलं बोलणं हो येरी. आता ग्रामपंचायत निवडणूक जवळ आले म्हणून हे लोक आपल्या मागं लागले. मात्र म्या बी काही येडा नाही बापू. म्या आता कोण्या गाडवाला खुर्चीवर बसीना. जे चांगला हाय, हुशार हाय, गोरगरीब हाय, जे जनतेचा आणि गावाचा विकास करल त्यालाच खुर्चीवर बसितो. नाही तर उगच कोणतंही गाडव आलं त्याला सही कराय ना ते अंगोटा भादर राहते त्या गाडवाला काय म्या मतदान टाकणार. बरं बापू तुम्ही मला पुड्या द्या, तोटे द्या, किती बी मटेरियल घेऊन द्या. म्या काय यंदा आता मतदान असल्या गाडव लोकायला टाकत ना बघा सोयरू. नाही तर म्या परेशान आहो. हे लोक आपल्याला काल ओनला आले. अहो हे लोक आता इलेक्शन जवळ आलं की असंच आपल्याला मोठेपणा देते आणि एकदा इलेक्शन झालं मारमार गाडीवरला देते. तुम्हाला आपल्याला 5 वर्ष फिरकू नाही बघणार. मग बांधतात आहे ना घर, गाड्या, घोड्या. म्हणून तुम्हाला सांगायला या असल्या लोकांच्या नादी लागू नका. आपल्याला गावाचा विकास करायचा असेल तर चांगल्याला निवडून द्या. ते गावाचा काया पलटल. नाही तर अशा गाडवाला निवडून देऊ नका जे गाडो गाया पलटून नाही पुरं गावच खाऊन टाकल. म्हणून म्या सांगायला म्या म्हणालो हे लोक आणि म्हणजे मला बोलत गेलं नाही. एवढं का बोलायला की म्हणाला इलेक्शन जवळ आलं नाही काय. थांबा बेटे हो, येऊ द्या थोडा टाइम. तुम्हाला मतदानाच्या टाइमला दाखवतो की हे विशालराव कस का आहे ते. थांबाच तुम्ही, आता तुम्हाला दाखवतो. जाऊ द्या, भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम. डुकरं बघतो मध्ये.